नमस्कार, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय मस्त अशी खमंग चटणी। तर चटणीसाठी इथं मी अगोदर जवस धुवून हे छान असं भाजून घेते। तुम्ही चटणी फक्त जवस वापरून पण बनवू शकता, परंतु मी ही चटणी शेंगदाणा, खोबर, तीळ आणि जवस हे 4 जिन्नस वापरून मी ही चटणी इथे बनवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। होते जवस, शेंगदाणा, खोबर आणि तीळ वापरून अशी मिक्स चटणी ही खाण्यासाठी अतिशय गुणकारी आहे। ही जवस किती भाजायचं, कुठल्या प्रमाणात भाजायचं हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगते। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी जवस स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण याला केमिकल वगैरे लावलेले असतात। त्यामुळे हे जवस मी स्वच्छ धुवून भाजत आहे। तुम्ही जर न धुता भाजलं तर जवस अगदी पटकन भाजलं जातं, परंतु मी हे जवस छान असं धुवून घेतलेलं आहे, कारण मुलं वगैरे खातात ना, त्यामुळे ही चटणी तुम्ही डब्याला पण देऊ शकता। अतिशय भन्नाट अशी लागते। हे पहा, इथे तुम्ही पाहत असाल जवसाचा आवाज मस्त असा तडतडत आहे। इथे तुम्ही पाहत असाल आपलं जवस मस्त असं तडतडत आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला हे जवस मस्त असं गोल्डन रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि आपल्या जवसाचा वास पण मस्त असा खमंग घरभर सुटलेला आहे। आता आपण इथे गॅस बंद करून घेऊया। इथे आपण गॅस बंद केल्यानंतर साधारण 1 लहान चमचा यामध्ये मी जिरे घालून घेतलेली आहेत। ते आपण छान अशी परतून घेऊया, कारण जवस गरम असतं त्यामुळे हे जिरे यामध्ये छान असे भाजले जातात। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे जवस मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। इथे जवस तुम्ही पाहू शकता मस्त असं फुटलेलं आहे। इथे आपला जवस थंड झालेला आहे। आता आपण ते काढून घेऊया। आणि आता आपल्याला याच कढईमध्ये खोबर पण मस्त असं भाजून घ्यायचं आहे। इथे मी साधारण 3 ते 4 चमचे खोबर यामध्ये घातलेलं आहे। इथे आपल्याला खोबर मस्त असं हलकंसं तांबूस रंगाचं होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवून हे खोबर छान असं भाजून घ्यायचं आहे। इथं मी जवस भाजत असताना पण जवस मी मंद गॅसवरच भाजलेलं आहे, त्यामुळे आपलं जवस जे आहे ते मस्त असं खरपूस भाजलं गेलेलं आहे। इथे आपलं खोबर पण भाजलं गेलेलं आहे। गॅस बंद करून घेऊया आणि हे खोबर पण आपल्याला काढून घ्यायचं आहे। खोबर पण आपल्याला या जवसामध्येच घालून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाणे पण मस्त असे कुरकुरीत भाजून घेतलेली आहेत, इथे तुम्ही पाहू शकता। आणि तीळ पण मी अगोदरच छान अशी भाजून घेतलेली होती, इथे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, खलबत्त्यामध्ये शेंगदाणे मस्त असे वाटून घ्यायचे आहेत। मिक्सरमध्ये शेंगदाणे वाटले तर ते एकदम बारीक वाटतात, त्यामुळे आपल्याला हे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये छान असे ओबड-धोबड वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण इतर जिन्नस मिक्सरमधून छान असे बारीकसर वाटून घेऊया। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, यातलं जे साल्ट आहे ते मस्त असं काढून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने यावरची सर्व साल आपल्याला काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता यावरचं पूर्ण सालपट मी काढून घेतलेला आहे। आता आपल्याला याला फक्त ओबड-धोबड वाटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे मस्त असे ओबड-धोबड वाटून झालेली आहे। आता आपण ते काढून घेऊया। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले जवस, खोबर आणि भाजून घेतलेले तीळ, त्यानंतर इथे आपल्याला साधारण 1 चमचा भाजून घेतलेली खसखस यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी साधारण 2 मोठे चमचे बेडगी मिरची पावडर, 1 चमचा तिखट, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला ते मी यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला ही चटणी मस्त अशी मिक्सरला बारीकसर फिरवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली चटणी मस्त अशी बारीकसर वाटून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट, आपल्याला यामध्ये घालून हे पण आपल्याला मस्त असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे। इथे आपली मस्त अशी चटणी वाटून झालेली आहे। आता आपण ते काढून घेऊया।
इथे आपली मस्त अशी पौष्टिक चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता। अतिशय भन्नाट अशी लागते। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।